हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे चिकनची रेसिपी. मी इकडे 1 किलो चिकन आणलेलं आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं आहे. इकडे मिक्सीच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे. आणि मग मी गॅसवरती कुकर ठेवला. एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं, तेल टाकलं आणि जे काही वाटण आहे मी आत्ता तुम्हाला सांगितलं खोबरं वगैरेचं ते वाटण मी टाकून घेतलं तेलामध्ये आणि चांगलं परतवून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे काही भाजलेला नाही. याच्यामध्ये आत्ता कांदा नाही टाकायचा याच्यामध्ये. जर तुम्हाला घालायचंच असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून मग त्याला तेल घातल्यानंतर कांदा टाकू शकता. पण मला आळणीमध्ये आवडत नाही आम्हाला, म्हणून मग आम्ही फक्त आलं लसूण खोबऱ्याचं वाटण करतो. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिकन मसाला जो तुम्ही वापरता तो चिकन मसाला याच्यामध्ये टाकायचा. मी इकडे थोडा टाकलेला आहे, कारण माझी अद्विता जास्त तिखट खात नाही आणि तो मसालामध्ये ऑलरेडी तिखट होतं, म्हणून मग मी जास्त नाही घातलेलं तिकडे. आणि मग पूर्ण त्याला असं चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे एकदम तेल सुटेपर्यंत. त्याचा जो रॉ स्मेल असतो लसूण, खोबरं आणि आल्याचा, तो सगळा गेला पाहिजे याच्यातून. तुम्ही बघू शकता याला की कसं तेल सुटलेलं आहे बाजूने. इथंपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा मी धना पावडर ॲड करते इकडे. आणि ते पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मग म्हणजे एकदम तेल सुटेपर्यंत त्याचाही जो एक कच्चा स्मेल असतो, रॉ स्मेल असतो, तो गेला पाहिजे त्याचा. आणि ते एकदम व्यवस्थित असं फ्राय झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे मसाल्यांमध्ये. सॉरी. आणि आता हे पूर्ण हलवून झाल्यानंतर बघा, तुम्ही बघू शकतात की किती छान तेल सुटलेलं आहे. आणि हे जे तेल आहे ते आपलं ऑलरेडी ते पण तेल असतं आणि खोबऱ्याचं पण तेल तयार होतं ते. मग त्याच्यानंतर मी चिकन मसाला घातला आणि मग त्याच्यामध्ये मी जे मॅरिनेशन करून ठेवलेलं जे चिकन आहे ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे. मी हे सांगत आहे 1 किलो वजनी प्रमाणाचं, की मी कसं बनवते चिकन घरी कुकरमध्ये. याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल माझा, मी चुलीवरचं मटन व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही तोही चेक करू शकता की कसं बनवायचं. तर तुम्ही बघू शकतात की मी काय केलं, ते पूर्ण टाकून घेतलं, त्याला चांगलं फ्राय करून घेतलं आणि असंच जस्ट कुकरचं झाकण त्याच्यावरती ठेवलं. म्हणजे त्याला एक आपण म्हणतो ना पाणी सुटणं, म्हणजे अंगचं पाणी सुटणं, ते सुटल्यानंतर मग त्याची एक चव वेगळीच लागते. मग तसं सुटून दिलं आणि मग मी याच्यामध्ये जे काही गरम पाणी केलेलं आहे ते घालून घेतलं. मी जे ते चहाचं पातेलं आपण नॉर्मल घेतो ना, ते पातेलं मी एक पाणी भरून टाकलं आणि मीठ टाकून कुकर बंद केला. मग साईड बाय साईड मी ते होईपर्यंत मी इकडं तिखट भाजी करण्याचे प्रिपरेशन पण चालू केलं, की मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं, जेणेकरून की ते मला वाटण बनवता येईल तिखट भाजीसाठी. सो मग मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. चिकन कोवळं आहे की निब्बर आहे याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती शिट्ट्या बनवता. तर मी 2 शिट्ट्या केल्या आणि थोडे एक 2-3 मिनटं गॅस कमी करून ठेवला. आता तुम्ही बघू शकता कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे आणि हे झालेलं आहे आपलं आणि तयार. तर आपण चेक करून घेऊयात की हे शिजलं आहे की नाही आहे. तर मग मी एक पीस उचलून घेतला याच्यातला. शक्यतो तुम्ही जो बोनवाला पीस असेल तो काढून घ्यायचा आणि त्याचं मांस हे बोनपासून वेगळं होतं आहे की नाही बघायचं. तर एकदम छान पद्धतीनं हे शिजलेलं होतं. मग मी याच्यातील थोडा जो अळणीचा रस्सा आहे आणि थोडेसे पीस बाजूला काढून ठेवते, कारण अद्विताला अळणी आवडतं आणि पीसेस पण ती त्याच्यातलेच खाते आणि तिला लेग पीस खूप आवडतात. म्हणून मग मी हे सगळं बाजूला काढून ठेवते अगोदरच आणि त्याच्यासोबतच मग बाकीचे पण एक एक वाटी सूप घेतात, म्हणून मग मी सूप हे बाजूला काढून घेतला, अळणीचा रस्सा. आणि मग इकडे मी वाटणाची तयारी करून ठेवली होती. पूर्ण वाटण माझं तयार करून झालं होतं. या वाटणामध्ये मी घातलेलं आहे आलं, लसूण, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर. हे सगळं बारीक मिक्सरमधून काढलेलं आहे. चांगलं वाटण एकदम बारीक पेस्ट केली. मग मी तेल घातलं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये जो काही तुम्ही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरता तो घालून घ्यायचा आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं. आणि शक्यतो तुम्ही तेल टाकल्यानंतर जे काही तुम्ही तिखट टाकणार, मसाला जो टाकता काळा मसाला, तो टाकताना एक तर तुम्ही गॅसची फ्लेम लो करा किंवा अगदीच बंद केली तरी चालेल आणि मग ऑन करून तुम्ही हे बाकीचे मसाले घालू शकतात. याच्यामध्ये मी हळद, मीठ, धना पावडर
आणि रेड चिली पावडर, लाल चटणी, लाल तिखट आपण म्हणतो, मिरची पावडर ते टाकून घेतलेले आहे. आणि मी इकडे चिकन मसाला ॲड केलेला आहे. जो कुठला तुम्ही वापरता तो तुम्ही टाकू शकतात. आणि मी इकडे हे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं होतं, तर ते बाजरीचं पीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर गावाकडे गावरान पद्धतीने जसं चिकन बनवतात तशा पद्धतीनं मी चिकन बनवलं आहे. त्याच्यामध्ये मोस्टली जास्त कांद्याचा वापर न करता पिठाचा वापर केला जातो. आणि मग हे चांगलं एकदम तेल सुटेपर्यंत वाटण पूर्ण फ्राय करायचं. आणि मग हे वाटण आपण जो काही अळणीचा रस्सा आहे, ज्याचं मला तिखट भाजी बनवायची आहे, त्याच्यामध्ये मी हे ॲड करून घेतलं. कारण मला त्याच कुकरमध्ये करायचं होतं. सो तुम्ही वेगळं एक भांडं ठेवून त्याच्यामध्येही करू शकता. तेच मसाल्यामध्ये तुम्ही अळणी ओतू शकता. दॅट्स इनफ. आणि मग मी जे काही कढईमध्ये मसाला घेतलेला होता त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी गरम करून घेतलं आणि भाजीमध्ये मीठ टाकून घेतलं. तर भाजी जरा घट्ट झाली होती आणि 1 किलो चिकन होतं. सो मग मी जरा रस्सा वाढवला, कारण खूप घट्ट ही भाजी अशी चांगली नाही लागत. मग मी गरम पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि तुम्ही बघू शकतात की किती छान असं चिकन तयार झालेलं आहे. त्याला एक उकळी येऊन द्यायची, जास्त पण येऊन द्यायचं नाही, शिजू द्यायचं नाही, कारण ते ऑलरेडीच गरम आहे. आणि तुम्ही बघू शकतात की आता मी प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते आहे. तर माझं किती छान असं तांबडा रस्सा दिसतो आहे आणि पिवळा रस्सा दिसतो आहे. ॲक्च्युली तांबडा पांढरा असतो, पण माझ्याकडे पांढरा नाही आवडत. सो तांबडा आणि पिवळा रस्सा तर मस्तपैकी असं तयार झालेलं आहे.